दरम्यान मोपलवारांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मधील मोपलवारांशी मध्यस्थी करणारे सतीश मांगलेंशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली। ते काय म्हणाले जाणून घेऊयात। मोपलवार यांच्या कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आता फॉरेन्सिक चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीचा जो मध्यस्थी म्हणून बोलतोय तो स्वतः आता समोर आलेला आहे। तुमचा आवाज आहे असं तुमचं म्हणणं आहे। सातत्याने तुम्ही तक्रार करताय, दखल कोणी घेत नव्हतं, काय म्हणणं आहे? नक्कीच हा आवाज माझाच आहे, त्याबद्दल मी स्वतः डिनाय करू शकत नाही। कारण त्या प्रकरणाच्या आवाजासाठी गेली 10 महिने मी हे प्रकरण PMO पासून CMO पर्यंत ऑलरेडी CD दिलेले आहेत। त्यातील एक कुठली तरी बाईट क्लिप काढून कोणीतरी शेतकऱ्यांनी फेसबुकवर टाकलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे, कुणाला पैसे हे जातात, हे रॅकेट चालतं कसं? नाही, कसं आहे, माझ्यासारखे मोपलवार साहेबांकडे भरपूर जण आहेत, समजलं की नाही। ते काही कामं घेऊन येतात बिल्डरांची आणि सांगतात की ही फाईल पास करायची, ही नियमबाह्य आहे, तर त्यांना नियमामध्ये कसं बसवता येईल। म्हणजे अशा काही भरपूर प्रकार माझ्याकडे आहेत की ते नियमबाह्य आहेत आणि त्यांना नियमामध्ये बसवून पैसे घेऊन ते काम झालेलं आहे। अशा प्रकारे ते काम होतं। म्हणजे ते एजंट घेऊन येतात, काम माझ्याकडे काही घेऊन येतात, मग मी मोपलवार साहेबांकडे घेऊन जायचो। मी मोपलवार साहेबांकडे घेऊन गेल्यानंतर मोपलवार साहेब पुढे कोणावर बोलतात ते माहिती नाही मला, पण पुढे जाऊन ते काही सांगून की बाबा ही एवढी अमाऊंट आहे असं सांगितलं जातं। असा हा पूर्ण ट्रॅक आहे। आता या बाबतीत जे आहे हे संपूर्ण प्रकरण सभागृहात पोहोचलेलं आहे। तुमच्या संरक्षणाची मागणी या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी केलेली आहे। काय नेमकी भीती वाटते तुम्हाला? आज तुम्हाला म्हणजे मीडियांना माहिती नाही आहे की ह्या आदेशा मोपलवार साहेबांनी 17 ऑगस्ट 2016 रोजी भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे असल्यामुळे माझं किडनॅपिंग केलं होतं आणि त्या किडनॅपिंगच्या मी FIR जी केलेली आहे त्या FIRला मी स्टेटमेंटला जाऊ नये म्हणून आजपर्यंत माझ्यावरती खोट्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आणि माझ्या जीवाला हा गेली 11 महिने धोका आहे, आज नाही आहे। आज तर धोका सगळ्यात जास्त झालेला आहे, कारण ही क्लिप आज सगळ्यांना माहिती पडली की ती क्लिप आहे, अशा प्रकारचं संभाषण आहे आणि त्याच्यामध्ये सतीश मांगले हा आहे। तुम्ही जर म्हणत आहात तुमचा आवाज आहे तर तुम्ही तितकेच दोषी आहात, तुम्ही इन्व्हॉल्ड आहात या सगळ्या प्रकरणात। मोपलवार उलट आरोप करतायत की तुम्ही त्यांच्या पर्सनल आयुष्याला लक्ष्य करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली होती। ह्याच्यावरती मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो की जर मोपलवार राधेशा मोपलवार म्हणत असतील की सतीश मांगले हे ब्लॅकमेल करत होते, त्यांनी नाव नाही घेतलं, मी काल ऐकलं त्यांनी नाव कोणाचंच नाही घेतलं की कोण ब्लॅकमेल करत होतं। जर मी ब्लॅकमेल करत असेल किंवा माझे साथीदार कोण ब्लॅकमेल करत असतील किंवा अजून काही असेल तर त्यांनी आजपर्यंत पोलीस डिपार्टमेंटकडे किंवा कोणत्याही यंत्रणेकडे चौकशीसाठी साधं पत्र किंवा FIR काही केलं आहे का? मग जर ही ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर आल्यानंतर मग आपला पराभव स्वीकार करून ते जर पळत असतील तर हा म्हणजे एक मार्ग आहे की याच्यातून पळ कसा काढायचा। आता तुमचा आवाज नाही आहे तर हा माझा आवाज आहे, माझ्याकडे ट्रान्स्क्रिप्ट आहे, माझ्याकडे डेट, दिनांक, वेळ, त्यानंतर वार, सगळ्यात सकट माझ्याकडे पुरावे आहेत। हे प्रकरण आता सर्वांसमोर आलेलं आहे। पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? तुम्ही सुद्धा यामध्ये माफीचे साक्षीदार म्हणून पोलिसांसमोर, सरकारसमोर जाणार आहात? पोलिसांनी, सरकारने मला जर माफी साक्षीदार करायला तयार असतील तर मी स्वतः द्यायला तयार आहे। मी सगळ्या इत्यंभूत जी माहिती आहे माझ्याकडे ती मी द्यायला तयार आहे, पण त्यांनी मला अगोदर मला व माझ्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं। तर हे होते सतीश मांगले आणि ते स्वतः माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन किती मोठं घबाड आहे हे समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार आता हे आव्हान पेलवणार का सरकारला हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। अरविंद वारगेसोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई।